हे बघा, आता मेजर मायनर मार्किंगला परत इम्पॉर्टन्स का द्यायचं नीट लक्षात घ्या. बेसिकली मार्किंग होत असताना हे हाय होतो, असं परत मार्केट खालती येतं कुठंतरी, परत वरती जातं. ठीक आहे. आता हे एक बेसिक सांगतो. मुळात मार्केटचं स्ट्रक्चर आधी समजून सांगतो तुम्हाला. मार्केट मुळात मुवमेंट कशी करतं. मार्केट कधीच असं वन साइड जात नाही. मार्केट हाय लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो असं करत येतं. म्हणजे हा झाला अप ट्रेंड आणि इथून खाली येत असताना डाऊन ट्रेंड. म्हणजे अप ट्रेंड मध्ये काय करतं, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो असं मार्किंग करत येतं मार्केट. आणि डाऊन ट्रेंड मध्ये काय येतं, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. हा लगे इथं लोअर लो नाही बनलाय, हा हायर लो आहे. या लोच्या कम्पेअर मध्ये, आधीच्या लोच्या कम्पेअर मध्ये हा कसा आहे, हायर लो आहे. पण इथं लोअर हाय केला, या लोच्या कम्पेअर मध्ये लोअर हाय केला आणि हा आधीचा लो तोडला. टेक्निकली जर विचार केला तर हा लो तुटणं अपेक्षित आहे, मग इथं लोअर लो आणि मग एक लोअर लो. हे ऍक्च्युअल तुमचं करेक्ट पॅटर्न येतो जर तुम्हाला विचार करायचा म्हणलं की कशा पद्धतीने मार्केट वर्कआउट करतं. हा लो तुटला तर लोअर लो झाला, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. पण मुद्दा असा आहे की मार्केट कधीच असं वन साइड वरती जात नाही. आता तुम्ही पाहिलं की खूप लांब लांब मार्किंग येते, कधी कधी अशी छोटी मार्किंग येते. ही जी मार्किंग आहे याला आपण म्हणतो मेजर मार्किंग. आता या मेजर मार्किंग मध्ये काय होतं की एक हाय आणि एक लो तुम्ही असं पॉइंट मार्क करता, एक हाय आणि एक लो. हा तुमचा मेजरचा झाला. तर हा जाताना सुद्धा वरती वन साइड जात नसतो. हा असा वरती जातो, परत थोडासा खालती येतो, परत कधी कधी शार्प वरती जातो, परत खूप वेळ घेतो खालती यायला, कधी कधी वरती जायला भरपूर वेळ घेतो आणि छोटा वरती येतो आणि मग अशा या पद्धतीने इथं टच करतो. ठीक आहे. तर हे झालं मायनरचं मार्किंग. म्हणजे वरती जात असताना सुद्धा स्टार्ट डायरेक्ट वरती जात नाही, तिथं पण झिगझॅग पॉइंट मध्ये जाते. याला जर नीट असं केलं तर हे एक पॅटर्न झाला. म्हणजे वरती जाताना सुद्धा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. हे झालं मायनर मार्किंग. मेजरच्या एका लेग मध्ये, मेजरच्या अपट्रेंड मध्ये मायनरचा पूर्ण अपट्रेंड असतो, मेजरचा एक लेग म्हणतो याला आपण. मग तसंच खालती येत असताना सुद्धा इथून जेव्हा खालती येतं मार्केट, इथून आधी हा लो तोडेल आधीचा, मग परत एक हाय, परत एक लो, परत हाय, परत लोअर लो, परत लोअर हाय आणि परत लोअर लो असं करतं. परत इथून वरती जाताना परत मार्केट काय करेल, या लोअर लो पासून परत एक हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, एक हायर हाय. या पॅटर्न मध्ये मार्केट वर्कआउट करतं. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला काय करायलो, आपण आता जे मार्किंग शिकायलो ती ही मेजरची मार्किंग. जेव्हा तुम्ही ही मार्किंग कन्फर्म करसाल की एक मेजरचा हाय कुठे आहे, मेजरचा लो कुठे आहे, ही जर करेक्ट आली तर तुमचे ट्रेंड, तुम्ही जर या मायनर मार्किंगला मेजर कळालं तर तुमचा लॉंग टर्मचा व्ह्यू चुकू शकतो. ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला 3 वर्ष 4 वर्ष, नाही मी रेकॉर्डिंग करायला पाठवून देतो, ज्या स्टॉकला तुम्हाला 3 वर्ष 4 वर्षामध्ये ठेवायचंय, 5 वर्षासाठी ठेवायचंय किंवा लॉंग टर्म ट्रेड करायचं आहे, ते स्टॉकमध्ये तुम्ही ट्रेड चुकू शकता ना. म्हणून मेजर मार्किंग केली की मग तुम्हाला अंदाज येतो की ओके स्टॉक एका अप ट्रेंड मध्ये आहे. मग अप ट्रेंड मध्ये आता इथं काय होणार तुमचं, जोपर्यंत तुमचा, आता आपण इथे एक मेजरचा हाय मार्क केला, आपण काय करतो इथे एक हाय मार्क करतो आणि इथे एक लो मार्किंग करतो. ठीक आहे. आणि तुमच्याकडे असं आहे, मग तुम्ही जसं पुढे पुढे बघत जाता तुमच्या लक्षात येते की ओके इथून आता मार्केट खालती यायला. इथं त्यानं 25 आधी इथं इम्पॉर्टंट कॅन्डल बघितली, ग्रीन रेड इम्पॉर्टंट बघितली, 25%च्या खाली क्लोज दिला. काय झालं तुमचं, कन्फर्म हाय कन्फर्म झाला, हाय कन्फर्म झाला, कन्फर्म लो आहे तुमच्याकडं. मग तुम्ही काय, तुम्हाला कळते की ओके इथून इथपर्यंत याची रेंज आहे. हा स्टॉक निगेटिव्ह तेव्हाच होईल जेव्हा हा लो तोडेल, तोपर्यंत हा लॉंग टर्म मध्ये निगेटिव्ह होणार नाही. मायनर मार्किंग काय सांगतं, मायनरचा इथं लो आहे, अरे लो तोडला, लो तोडला म्हणजे हा स्टॉक आता इकडं या लो कडे येऊ शकतो. आता याच्यात अजून एक मार्किंग असते, ती पण सांगतो मी तुम्हाला. आता हे जे मायनर ट्रेंड मार्क केला आम्ही, या मायनर ट्रेंड मध्ये सुद्धा काय होत असतं, मायनर ट्रेंड पण असं डायरेक्टली खालती वरती करत नाही.
तो पण जात असताना झिगझॅग जातो. समजा हा मायनरचा लो आहे, या लो पासून आधी स्टॉक वरती जाईल, मग थोडा खालती येईल, परत वरती जाईल, परत खालती येईल, परत वरती जाईल, परत खालती येईल आणि परत वरती जाईल. हा झाला मायनरचा ट्रेंड. इथून खालती येत असताना सुद्धा असंच करत येईल. खालती येत असताना सुद्धा परत हाय पासून एक लोअर लो बनवेल, म्हणजे हा आधीचा जो मायनरचा लो होता तो तोडेल, परत वरती जाईल, परत एक लोअर लो करेल, परत एक लोअर हाय करेल, परत एक लोअर लो करेल. सो हे स्टॉक या पद्धतीने ट्रेंड करत असतात, कोणताही स्टॉक. म्हणजे एका लेग मध्ये आपण ह्या 3 मार्किंग मेजरली बघतो. मेजर, ठीक आहे, मेजरचा कलर करतो थोडासा ब्ल्यू. मेजर तुमची हा जो रेड मार्किंग केली हा मायनर, आणि येलो मार्किंग जी केली ती मायनरची इंटरनल. मायनरची इंटरनल. जेव्हा तुमचं मेजर मार्किंग करेक्ट येईल तेव्हा तुम्ही मायनर मार्किंग नीट करू शकता, आणि जेव्हा मायनर करेक्ट येईल तेव्हा तुमची मायनरचं इंटरनल करेक्ट येईल. त्यामुळे मेजर मार्किंग मध्ये जर चुकलात तर गणित चुकतं. आता हीच गोष्ट खालती बघा, हा लो हे हाय, बरोबर आहे. मग आता एक साध्या भाषेत, आपण आणखीन मार्किंग नाही शिकलो, पण साध्या भाषेत हाय लो परत हाय परत लो परत हाय परत लो परत हाय किंवा इथलचा आहे, ही जी मार्किंग झाली ही झाली तुमची मायनरची मार्किंग. फॉर एक एक्झाम्पल साठी, ही करेक्ट नाही अजून, पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी की हे झिगझॅग पॅटर्न मध्ये जातं. हाय लो हाय लो हाय लो हाय लो, पडत असताना हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो परत लोअर हाय, आता लो. मग तुम्हाला ट्रेंड कळतं की ओके आता हा या हाय पासून इथं वरती कधी निघणार आहे, या लो पासून खाली पडणार, तर कसं ओळखायचं. ते ट्रेंड ओळखण्यासाठी तुमची मार्किंग करेक्ट असायला पाहिजे. तुमची मार्किंग चुकली तर तुमचा ट्रेंड आयडेंटिफिकेशन चुकतं. म्हणून मेजरची मार्किंग करताना या गोष्टीवर फार लक्ष द्यावं लागतं, कारण हे पूर्ण पॅटर्न आहे.